नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ऋषिकेश गोळेकर भूवैज्ञानिक. आपणास काही मी कृषी सल्ला पुढील आठवड्यासाठी देत आहे. तो आपण आवर्जून त्याचा वापर करावा अशी माझी इच्छा आहे. तर सर्वप्रथम आपण बघू की मागील आठवड्यात मी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये आपण असं बघितलं होतं की एल निनोचं जरी वर्ष असलं तरी ओशनमध्ये इंडियामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडू शकतो. कारण मीडियन ज्युलियन ओसिलेशन असेल, इंडियन ओशन डायपोल असेल, ह्या आपल्या बाजूने आहेत. जरी एल निनोचा प्रभाव असेल तरी देखील मान्सून हा काही ना काही प्रमाणात आपल्याकडे पडणारच आहे. त्याचबरोबर भारतीय हवामान विभागानं सुद्धा सांगितलेलं आहे की सरासरीच्या देशामध्ये 92% पाऊस पडू शकतो, पण महाराष्ट्रामध्ये तो 96% पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे सरासरी एवढासुद्धा पाऊस पडू शकतो. परंतु आजची जर परिस्थिती बघितलं तर राज्यामध्ये फक्त 3 तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुका, धाराशिव जिल्ह्यातील कळंब आणि लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुके, हे 3 तालुके वगळता राज्यात सर्वत्र पाऊस हा तुटीचाच आहे. 50 ते 75% तूट आहे काही तालुक्यात, काही तालुक्यात 75%पेक्षा जास्त तूट आहे, तर काही तालुक्यात 25 ते 75% तूट आहे. कोकणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात तूट आहे, कारण कोकणाची सरासरी जास्त आहे, परंतु आजपर्यंत कोकणात सरासरी भरून निघलेली नाही. त्याचबरोबर मराठवाडा असेल, विदर्भ असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, सगळीकडेच पावसाची तूट दिसून येत आहे. परंतु कालपासून परिस्थिती थोडी आणखीन बदललेली आहे. आपण बघितलं तर मान्सून हा 8 जूनपर्यंत पोहोचला होता सोलापूर आणि दापोलीच्या पट्ट्यामध्ये, परंतु 8 जून ते 21 जूनपर्यंत मान्सूनला अटकाव झाला होता. काही कारणास्तव मान्सून पुढे सरकत नव्हता, परंतु 22पासून पुन्हा मान्सून पुढे सरकायला सुरुवात झाली आणि 23, 24, 25 जून रोजी कोकणामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर घाटमध्ये देखील पाऊस झाला, परंतु विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र तेवढ्या प्रमाणात पाऊस झाला नाही. परंतु कालपासून परिस्थिती आणखीन बदललेली आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाने हजेरी बऱ्यापैकी लावलेली आहे. तर याचा परिणाम आपल्याला पेरणी नक्कीच होऊ शकते पुढील आठवड्यामध्ये. परंतु काही खबरदारी आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हा खरीप हंगाम खूप आपल्याला बिकट परिस्थितीचा आहे. त्यामुळे त्यावर मात करून हा खरीप हंगाम 2026 यशस्वी करून दाखवायचा आहे शेतकऱ्यांना. तर त्यासाठी आपल्याला खास काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर एक पहिली उपाययोजना अशी आहे की आपण बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं आहे. बुरशीनाशक असेल किंवा जैविक बुरशीनाशकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्याचा वापर करून आपण बुरशीपासून कसा आपल्याला बचाव करू शकतो, त्यासाठी थायमॉक्झिम किंवा कार्बनडिझम आणि सोयाबीन, तूरसाठी ट्रायकोडर्मा नावाचं जे जैविक कीटकनाशक आहे, जैविक बुरशीनाशक आहे, याचा वापर आपण बीज प्रक्रिया म्हणून करावा, जेणेकरून काही ना काही आपल्या उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि केमिकल फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड्सपासून आपल्याला उत्पादन खर्च आपला कमी होऊ शकतो. त्याचबरोबर हवेमधलं जे नत्र असतं ते स्थिर करण्यासाठी रायझोबियम काम करीत असतं. जे द्विदल धान्य आहेत, भुईमुग असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, तर हे हवेतील नत्र स्थिर करण्याचं काम करतात. तर त्यासाठी रायझोबियम नावाच्या कल्चरची बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी करावी. त्याचबरोबर एकदल धान्य असतील, कोकणात भात असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये मका असेल, बाजरी असेल किंवा हायब्रिड ज्वारी असेल, यासाठी ॲझोटोबॅक्टर नावाचं जे जैविक खत आहे याची बीज प्रक्रिया करावी, जेणेकरून उत्पन्नात थोडं वाढ होऊ शकते. त्याचबरोबर मातीमध्ये उपलब्ध असणारं फॉस्फरस आपण पिकांना मिळवून देण्यासाठी PSB कल्चर नावाचे एक फॉस्फरस सिंथेटिक बॅक्टेरिया जो PSB कल्चर मार्केटमध्ये उपलब्ध आहे, त्याचा देखील वापर करावा, जेणेकरून जमिनीमध्ये उपलब्ध असणारं फॉस्फरस ते पिकांना उपलब्ध होऊ शकतं इझिली आणि त्यामुळं रासायनिक खतावरचं जे अवलंबित्व आहे ते आपलं कमी होऊ शकतं. यावर्षी रासायनिक खताची सुद्धा खूप किमती वाढलेल्या आहेत, टंचाई आहे. त्यामुळे रासायनिक खताऐवजी जैविक खतांचा वापर करून आपण मातीचं सुद्धा सुपीकता टिकून ठेवू शकतो. त्याचबरोबर रासायनिक खताचं जे अवलंबित्व आहे ते देखील कमी करू शकतो. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया. आपलं बीज पेरणीपूर्वी बीज किती प्रमाणात उगवतं त्याचीसुद्धा पाहणी करणं गरजेचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्वतःचं बियाणं उपलब्ध आहे. काही शेतकरी मार्केटमधून, बाजारातून प्रायव्हेट कंपन्याचं बियाणं विकत आणतात. त्याचबरोबर महाबीजनं आणि राष्ट्रीय बीज महामंडळानं देखील राज्य सरकारनं NSE आणि महाबीजचं बियाणं ह्या वर्षी बऱ्या प्रमाणात वाटप केलेलं आहे. परंतु बियाणं किती उगवल याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळं सोयाबीनचं खास करून, कारण सोयाबीनचं बियाणं हे एकरी 30 ते 35 किलो लागतं, त्यामुळे सोयाबीनच्या बियाणाचा पुन्हा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पेरणीपूर्वी बियाणं किती टक्के उगवतं हे पाहणी करणं गरजेचं आहे. घरी साधारण तागाचं बोंद्र्याचं पोतं असतं, त्यावर तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या बियामध्ये रँडम
सपोज तुमच्याकडे 5 बॅग तुम्ही मार्केटमधून विकत आणलेल्या आहेत, प्रत्येक बॅगमधलं 10 बियाणं घेऊन 50 बियाणं टाका. त्यावर रात्री आणि संध्याकाळी दुपारी 2 टाईम पाणी टाका. वरून एक पोतं झाकून ठेवा. 3 दिवस ती प्रक्रिया करा. त्याला कोंब येतील. किती टक्के प्रमाणात त्याचं अंकुरण होतं हे चेक करा. 70, 75, 80%, 90%पर्यंत जर 70%पेक्षा जास्त प्रमाणात जर त्याची उगवण झाली तर तेच बियाणं पेरणीसाठी वापरा. अन्यथा दुसरं बियाणं तुम्ही उपलब्ध असलेलं घरचं बियाणंसुद्धा वापरू शकता. घरच्या बियाणाला तुम्ही बीज प्रक्रिया केली, बुरशीनाशक लावलं, जैविक खतांचं रायझोबियम असतील, PSB कल्चर याची बीज प्रक्रिया केली, बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली तर मोठ्या प्रमाणात त्याची देखील उगवण क्षमता होऊ शकते. म्हणजे बियाणाचा खर्चसुद्धा आपल्याला कमी करता येऊ शकतो. त्याचबरोबर कोकणातील भात उत्पादक शेतकरी असतील, भंडारा गोंदियातील भात उत्पादक शेतकरी असतील, त्यांनी देखील ॲझोटोबॅक्टर किंवा ब्ल्यू ग्रीन आल्गी म्हणजे सायनोबॅक्टेरिया नावाचे जे कल्चर आहेत, PSB कल्चर आहेत, याची देखील सोयाबीन भाताचं रोप तयार करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करावी. जेणेकरून आपल्याला जैविक खताच्याद्वारे उत्पन्नामध्ये 5 ते 10% उत्पन्नात वाढ येऊ शकते. यापूर्वी कृषी विभागानं वारंवार सांगितलेलं आहे की जैविक खतांचा वापर करा. जैविक खताच्या वापरामुळं जे आपल्या हवेतील नत्र असेल, रायझोबियम ते स्थिर करता येतं. मातीतील उपलब्ध असणारं फॉस्फरस हे देखील आपल्याला PSB कल्चर वापरून पिकांना लागू करता येऊ शकतं. त्याचबरोबर ॲझोटोबॅक्टर असेल तर ॲझोटोबॅक्टर एकदलसाठी खूप चांगलं काम करतं. ट्रायकोडर्मा नावाचं बायोपेस्टिसाईड बाजारात उपलब्ध आहे, जैविक कीटकनाशक, ज्यामुळे बुरशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव कमी होऊ शकतं. अशा पद्धतीचे जैविक खतं वापरले तर रासायनिक खतावरचा सुद्धा अवलंबित्व आपण कमी करू शकतो. हे आपल्या खरीप येणाऱ्या खरीप हंगामासाठी प्रत्येक शेतकऱ्याने, कोकणातील शेतकऱ्यांनी भातासाठी, विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन तुरीसाठी प्रक्रिया करावी, कापसासाठी प्रक्रिया करावी. उत्तर महाराष्ट्र असेल, जालना असेल त्या पट्ट्यामध्ये मकाचं मोठ्या प्रमाणावर सोलापूरमध्ये पेरणी होते. त्या देखील शेतकऱ्यांनी ॲझोटोबॅक्टर, PSB कल्चर यासारख्या बायोपेस्टिसाईडची प्रक्रिया करावी, बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. जेणेकरून मोठ्या प्रमाणावर आपलं काही ना काही 5 ते 10% उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि उत्पादन खर्च आपला कमी होऊ शकतो. कारण हे वर्ष एल निनोचं असल्यामुळं बऱ्याच दिवसापासून आपण बघत आहोत हे वर्ष एल निनोचं आहे. जरी सध्या एल निनो होत असला तरी तो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत त्याचं टेम्परेचर वाढतच जाणार आहे आणि तो स्ट्रॉंगकडे जाणार आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण कसं राहतं आहे हे पुढील आपल्याला काही काळात कळेलच. परंतु भारतीय हवामान विभाग असेल, डॉक्टर माणिकराव फळे सर असतील, डॉक्टर रामचंद्र साबळे सर असतील, डॉक्टर सानप सर असतील, IMDचे शास्त्रज्ञ, यांनी देखील वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याप्रमाणे खरीप हंगामाचं नियोजन आपण करणे गरजेचे आहे. ऊस शेतकऱ्याने देखील पाऊस झाल्यानंतर कमीत कमी खताचा वापर करावा. तण विरहित शेती ठेवावी. तणाचा प्रादुर्भाव होऊ देऊ नये. कारण तण जर वाढलं तर मातीमधलं मॉइश्चरचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे शक्यतो तणनाशकाचा कमीत कमी वापर करून असंच खुरपणी करून जर तणाचा प्रादुर्भाव केला तर आच्छादन म्हणून त्या तणाचा उपयोग करावा, जेणेकरून इव्हॅपोरेशन होणार नाही. ऊसाच्या शेतकऱ्यांनी सुद्धा PSB कल्चर असतील, ॲझोटोबॅक्टर असतील याचा अजूनही वापर करू शकतात. सेंद्रिय खताचा थोड्या प्रमाणात काही वापर करू शकतात. अशा पद्धतीने आपण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये शेतीचं नियोजन करावं आणि पाण्याचं नियोजन करावं. कमीत कमी पाण्यामध्ये आपण कशा पद्धतीनं, कारण आपल्याला पुढे रब्बीचा हंगामसुद्धा जायचा आहे, पिण्यासाठी पाणी उपलब्ध पाहिजे आपल्याला. तर अशा पद्धतीनं सगळं नियोजन जर केलं तर आपल्याला पुढील हंगाम 2026-27मध्ये तेवढी अडचण येणार नाही अशी शक्यता आहे. आपण या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून शेतकऱ्यांनी बायोफर्टिलायझर असेल, बायोपेस्टिसाईड असेल, बीज प्रक्रिया असेल योग्य पद्धतीनं करावी. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, 65 ते 80 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय कुठल्याही शेतकऱ्याने पेरणी शक्यतो करू नये. ज्याच्याकडे थोडाफार पाण्याची उपलब्धता आहे त्यांनीच पेरणीची घाई करावी. पेरणीची घाई करू नये, कारण पेरणी एकदा केली आणि ती जर योग्य पद्धतीने उगवण नाही झाली तर आपल्याला पुन्हा डबल पेरणी करावं लागते आणि त्याच्यामध्ये 15 ते 20 दिवसाचा कालावधी जातो. हंगाम ऑलरेडीच आपला लेट झालेला आहे. त्यामुळे पेरणी करताना चांगली ओल झाल्यानंतरच पेरणी करावी आणि अशी आपली विनंती आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं ह्यावर्षी खरीप हंगाम सक्सेस करण्यासाठी आपण राज्यातील असतील, देशातील सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगाम हा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत. बस, ओके, धन्यवाद.